हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर येस, हा व्लॉग टाकायला मला जवळपास 15 ते 20 दिवस गेलेले आहेत. म्हणजे मी खूप लेट आहे. बट काय करणार, ऑक्टोबर महिना हा असा असतो की सगळ्यांचे बर्थडेज, त्याच्यानंतर दिवाळी, अशा सगळ्या गोष्टींमध्ये वेळच मिळाला नाही. बरं असो, हा आहे माझ्या बर्थडेचा दिवस आणि बर्थडेच्या दिवसाची सुरुवात मी बाप्पाच्या दर्शनाने करणार नाही असं शक्यच नाही आहे. तर आम्ही निघालो होतो लोणावळ्याला. तर वाटेतच दिसलं साईबाबांचं मंदिर. म्हणलं चलो तो फिर. आणि खूप सुंदर सकाळी सकाळी दर्शन झालं. मग दर्शन झाल्यानंतर थोडं पोटामध्ये आग पडली होती. म्हणलं चला जरा काहीतरी छान ब्रेकफास्ट करू. आणि मग व्हिडिओ काढायला गेल्यावर लक्षात आलं की अरे मी तर सगळंच संपवलंय ताटातलं. पण हा कसे आहेत, घरचे फार चांगले आहेत माझे. त्यांनी त्यांच्या ताटातलं थोडं थोडं देऊन मला व्हिडिओ काढण्यासाठी शेअरिंग केलं. असो, आणि मग दिवसाची सुरुवात इथे मस्तपैकी आमच्या ह्यांच्यासोबत चहाने झाली. चहाला चेअर्स केला आम्ही एकमेकांना. आणि मग आम्ही आमच्या लोणावळ्याला निघालो. बरं, मगनलाल दिसला म्हणजे आपण लोणावळ्यात पोहोचलो, हे म्हणजे ठरलेलं आहे. बरं, आज पण माझ्या बर्थडेच्या दिवशी रायाने मला मारायचं काही थांबला नाही. ती मारामारी आमची चालूच असते दिवसभर. सो फायनली आम्ही पोहोचलो विलावर, जो आम्ही बुक केला होता आमच्या 2 दिवसासाठी. खरंच फार ह्यूज आणि इतकी शांत अशी प्रॉपर्टी होती ना. खरं तर बर्थडेच्या दिवशी सगळ्या फॅमिली मेंबर्सला एकत्र घेऊन इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा ना असा मस्तपैकी एक विला बुक करायचा. खूप छान फॅमिली टाइम स्पेंड होतो आणि फार मजा येते सगळ्यांना एकत्र आणण्यात. मग आता आमच्या ह्यांना जरा मस्का मारला की जरा फोटो आणि व्हिडिओज काढा बायकोसोबत, बायकोचा बर्थडे आहे. मग त्यांनी पण जरा उगाच भाव खात म्हणले ठीक आहे चल येतो, असं करून थोडेफार व्हिडिओज काढले आणि मस्त एन्जॉय केला आमच्यासोबत दोघांनी एकमेकांचा टाइम. मग म्हटलं चला आता थोडं माझा पण व्हिडिओ आणि फोटोग्राफी करा, कारण की ऑफकोर्स माझा 26 वाला बर्थडे, काहीतरी तर नको का, असं बोलून थोडंसं ती पण मजा केली. बरं, मग पुढे जाऊन थोड्या रूम एक्सप्लोअर केल्या. खरं तर ही प्रॉपर्टी फार छान आहे, एकदम घरवाली वाईब झाली तिकडे जाऊन. असं काही वाटत नव्हतं कुठेतरी बाहेर लोकांच्या घरी वगैरे जाऊन राहिलोय. नाही, मस्त वाटत होतं, छान वाटत होतं. मग फायनली इव्हिनिंगला आमची सगळी फॅमिली आली, आम्हाला जॉईन केलं त्यांनी. सो आता संध्याकाळी मस्त भजीचा प्लॅन आहे आणि भजी म्हटली की सगळे फोटो काढायचे पळून गेलेत. सो गरमागरम मस्त भजी खाणार आहे आम्ही. हॅलो म्हण, हॅलो. ह्याच्यापेक्षा जास्त काय म्हणलं तू बघ. काय म्हणायचं का मम्मी तुम्हाला? भजी टेस्ट केली का? नाही, आता करायची आहे का मग म्हणणार आहे. तर मस्तपैकी आमचा भजीचा इथे स्नॅक्स चाललेला होता. आणि ही पोरं काय मला छेडाछेडी करायची राहत नाही, त्यांना मी मामी नाही तर त्यांच्यातली एक त्यांची फ्रेंडच वाटते. असो, या सगळ्यात पण फार मजा येते खरं तर. आणि मग नवऱ्याला थोडं म्हटलं अहो मला पण चारा, बड्डे माझा, तर अख्खी भजीच तोंडात कोंबली. असो, फायनली आम्ही सगळेजण भजीचा सगळा कार्यक्रम आवरला आणि निघालो ड्राईव्ह साठी. तर तिथे ना अचानकच आमच्या दाजींना काय मूड आला काय की, क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुन सुना आती क्या खंडाला, क्या करूं आके मैं खंडाला. अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. राहुल क्या बोलता तू? मी या सगळ्यामध्ये राहायला असं वाटत की हे क्या चल रहा है भाई, क्या चल रहा है. आता त्याला तर मी हे एक्सप्लेन करू शकत नाही की हे काय चाललं होतं. असो, आम्ही पोहोचलो होतो खंडाळा घाटावर. ऐक काय व्ह्यू होता, एकदम मूड चेंजच झाला. खरंच इतकं भारी वाटत होतं. भैया बहिणी पण फुल मूड मध्ये आले. आम्ही सगळेच एक्झॅक्टली तिथे उभं राहिला डान्स करायला लागलो आणि फार मज्जा केली. खरंच माहोल असतो ना तो क्रिएट झाला होता तिथे, फार भारी. मग आता रात्री मस्तपैकी चेंज केलं, फ्रेश झालो आणि मग इथे सासूबाईंनी छान आशीर्वाद दिले, आम्हाला ओवाळलं आणि मग आम्ही केक कटिंग केला. तर आता कसं असतं ना, 13 तारखेला वहिनीचा बर्थडे असतो आणि 15 तारखेला माझा असतो. सो असं आमचं एक जनरली ठरलेलं आहे की आम्ही सगळं बर्थडे सेलिब्रेशन एकत्र सेलिब्रेट करतो. फार मजा आली होती आणि रायाची केक खायची घाई बघून तर आता तुम्हीच बघा, तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओत की तो एकदम डेस्परेट असतो केक खायला.
आणि मग ह्या सगळ्या मज्जांनंतर आम्ही हा जो टाइम होता ना आमचा म्हणजे फॅमिली सोबतचा, खरंच सांगते बेस्ट 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 टाइम असतो. कारण की सगळेजण फुल ऑन मजेच्या मूडमध्ये असतात. आणि कसं असतं ना, हेच ते दिवस असतात जे की आपले परत येणार नाही. सो जे आहे त्याच्यामध्ये फार आनंदी राहिलं पाहिजे असं मी नेहमी सांगत असते आणि मी नेहमी सांगत राहीन. जे आहे त्याच्यामध्ये जगून घ्या, कारण की आपण जे जगतोय ना आपण तेच आयुष्यात लक्षात ठेवतो. आणि मग सगळ्यांनी आम्हाला केक बनवले, विश केलं छानपैकी आणि ओव्हरऑल आमचा पूर्ण दिवस फार छान गेला. आणि पर्सनली मला तरी माझ्या स्पेशल दिवसाच्या वेळेस ही सगळी लोक माझ्या आजूबाजूला लागतात. मला फार जास्त आवडतं. कसं आहे ना, फॅमिली आहे तर आपण आहोत. फॅमिली शिवाय आपलं जगच इनकम्प्लीट आहे असं मी म्हणेल. मग दुसऱ्या दिवशी मस्तपैकी मॉर्निंग वॉक घेतला आणि आम्ही रिटर्न निघालो. असे छान आमचे 2 दिवस गेले. आणि हा बर्थडे माझा खूप स्पेशल असणार आहे कारण की मी माझ्या लोकांसोबत होते. सो आपणही भेटूयात माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.